शासनाने स्थगिती उठून पेसा क्षेत्रातील पदभरती लवकर करावी, आमदार काशीराम पावरा यांची मागणी। तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी मुंबई येथे विधान भवनात पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात आयोजित बैठकीत घेतला सहभाग। मुंबई येथे विधान भवनात पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरती संदर्भात 23 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजच्या सुमारास बैठक घेण्यात आली। सदर बैठक राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात घेण्यात आली। या बैठकीला राज्यातील पेसा क्षेत्रातील सर्व आदिवासी आमदार आणि राज्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला। सदर बैठकीत शिरपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र हे पेसा क्षेत्रात असल्याने शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी भाग घेत चर्चा केली। यावेळी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पेसा क्षेत्रातील पदभरतीला शासनाने स्थगिती उठवून लवकरात लवकर पदभरती करावी अशा सूचना मांडल्या। त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली। राज्य शासनाने नाशिक, ठाणे, पालघर, धुळे व नंदुरबारसह राज्यातील 13 जिल्ह्यात असणाऱ्या पेसा क्षेत्रात 17 संवर्गातील पदभरती गेल्या वर्षी राबविण्यात आली होती। मात्र राज्य शासनाने स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयातील निवाडा होईपर्यंत नियुक्त्या करण्यात येऊ नये अशी भूमिका घेतल्याने संपूर्ण राज्यातील पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया अडचणीत आली। मात्र आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरती व त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या खटल्याबाबत विचारविनिमय व चर्चा करण्यासाठी 23 जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यात धुळे जिल्ह्यातील शिरपूर पेसा क्षेत्रातील विधानसभेचे आमदार काशीराम पावरा यांनी उपस्थित राहून विचारविनिमय व चर्चा करून पेसा भरतीच लवकरात लवकर करावी अशी मागणी केली। या प्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे जिल्ह्यातील सर्व आदिवासी आमदार आणि राज्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।